ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरात आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला असून आज रात्रभर ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून उद्या मंगळवारी पहाटे 6 वाजता धुपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता होणार आहे। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासनरूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक बैठी पूजा मांडण्यात आली होती। आज चोपडाई देवीची लिंबू, दुर्वा, बेल, फुलांची विशेष पूजा मांडण्यात येते। यावेळी ज्याप्रमाणे लिंबूने देवीच्या अंगाचा दाह शांत केला जातो, तसा भाविक भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्तांना लिंबूयुक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देतात। श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रेमागील पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळी रत्नासुराचा वध करण्यासाठी ज्योतिबा वध करत होते, त्यावेळी रत्नासुराच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून ज्यावेळी तो जमिनीवर पडायचा, त्याच्या प्रत्येक बीजातून, रक्ताच्या प्रत्येक बीजातून एक नवीन राक्षस निर्माण होत होता। प्रत्येक वेळी नवीन एक रत्नासूर निर्माण होत होता। ते थांबवण्यासाठी स्वतः महाकाली सरपटांबा श्री चोपडाई देवीने महाकालीचा अवतार घेतला आणि तो अवतार घेतल्यानंतर महाकालीने तो प्रत्येक पडणारा थेंब हा आपण प्राशन केला। तो प्राशन केला, त्याच्यानंतर देवीने रत्नासुराचा वध झाला। वध झाल्यानंतर देवीला मूळ रूपात यायला त्रास होऊ लागला, देवीच्या अंगाचा दाह होऊ लागला। त्यासाठी स्वतः श्री केदारनाथ ज्योतिबा व इतर देवी देवतांनी प्रार्थना केली। तसेच इतर वनस्पती व थंड करणारे दुर्वा, तुळस अशा अनेक वनस्पतींनी देवीला अभिषेक करण्यात आला आणि त्याच्यानंतर देवीला मूळ रूपात येण्यासाठी मदत झाली व देवी मूळ रूपामध्ये परत प्रकट झाली। या झालेल्या प्रक्रियेला या मागची श्रावण षष्ठी मागची ही पार्श्वभूमी आहे।